नमस्कार विद्यार्थी मित्र, या अगोदरच्या तासामध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेलं जे काही सहू प्रकरण आहे तर त्या प्रकरणाचं नाव आहे सेवा सहकारी संस्था। तर या सेवा सहकारी संस्थांचा जो काही प्रारंभ आहे तर तो प्रारंभ तसा 1904 पासूनच आपल्या देशामध्ये झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। कारण 1904 ला आपल्या भारतामध्ये पहिला भारतीय सहकार कायदा जो आहे तर तो कायदा संमत केला आणि त्या कायद्यामध्ये महत्वाची तरतूद अशी करण्यात आली की या कायद्यानुसार पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करता येतील, त्या संस्थांची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करता येईल, त्यामुळे त्या संस्थांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होईल आणि त्या संस्थांनी केलेले जे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार सुद्धा कायदेशीर ठरतील। मग पुढे चालून 1904 ला जो काही पहिला भारतीय सहकार कायदा संमत केला आणि या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये पतपुरवठा करणाऱ्या किंवा कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था स्थापन झाल्या तर याच संस्थांचं रूपांतर सेवा सहकारी संस्थांमध्ये करण्यात आलं, बहुउद्देशीय सहकारी संस्थांमध्ये यांचं रूपांतर करण्यात आलं। कारण सुरुवातीला ज्या पतपुरवठा करणाऱ्या संस्था किंवा कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करण्यात आलेल्या होत्या तर त्या संस्था काय करत होत्या, फक्त सभासदांना किंवा आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत होत्या। म्हणजे इतर ज्या काही गरजा आहेत सभासदांच्या, मग जीवनावश्यक गरजा असतील, शेती आवश्यक गरजा असतील किंवा इतर ज्या काही गरजा असतील तर त्या गरजा भागवण्यासाठी ज्या वस्तूंची आवश्यकता असते किंवा गरज असते तर त्या कुठल्याही प्रकारच्या वस्तू व सेवा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या, तर फक्त सभासदांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य जे आहे तर ते उपलब्ध करून दिलं जात होतं। मग फक्त कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिल्यामुळे हा जो काही दुर्बल घटक आहे तर त्या दुर्बल घटकाचा किंवा गोरगरिबांचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येणं अशक्य आहे, कठीण आहे, हे अनेक तज्ञांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे अनेक तज्ञांना अशी शिफारस केली की काय करणं आवश्यक आहे तर कर्ज पुरवठ्याबरोबरच इतर वस्तू व सेवा पुरवणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था सुद्धा स्थापन करणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे। आणि म्हणून आपण पाहिलं की 1912 ला आपल्या भारतामध्ये दुसरा भारतीय सहकार कायदा संमत केला आणि या कायद्यामध्ये महत्वाची तरतूद काय केली की 1912 च्या दुसऱ्या भारतीय सहकार कायद्यानुसार पतपुरवठा करणाऱ्या आणि बिगर पतपुरवठा करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करता येतील। म्हणजे कर्ज पुरवठ्याबरोबरच इतर वेगळ्या प्रकारच्या जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्था सुद्धा स्थापन केल्या जातील आणि या संस्था मग काय करतील, आपल्या सभासदांना आवश्यक असणारे जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडतील। म्हणजे 1947 नंतर या ज्या काही पतसंस्था आहेत तर या पतसंस्थांचं मग प्रामुख्यानं काय करण्यात आलं, बहुउद्देशीय सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांमध्ये रूपांतर करण्यात आलं। म्हणजे या संस्थांचा जो काही म्हणजे पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत किंवा सेवा सहकारी संस्थांचा जो काही विकास आहे तर तो विकास किंवा ती प्रगती कशा पद्धतीनं होत गेलेली आहे तर प्रथमतः या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करण्यात आल्या, त्या संस्थांचं रूपांतर बहुउद्देशीय सहकारी संस्थांमध्ये करण्यात आलं। या बहुउद्देशीय सहकारी संस्थांचं रूपांतर पुन्हा मोठ्या आकाराच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांमध्ये करण्यात आलं आणि मोठ्या आकाराच्या संस्थांचं रूपांतर पुन्हा सेवा सहकारी संस्थांमध्ये करण्यात आलं। तर अशा पद्धतीनं या ज्या काही सेवा सहकारी संस्था आहेत तर त्या सेवा सहकारी संस्थांची प्रगती किंवा विकास जो आहे तर तो विकास होत गेलेला आहे। मग या ज्या काही संस्था आहेत तर सर एडवर्डला या समितीनं अशी शिफारस केलेली होती की या ज्या काही संस्था आहेत तर या म्हणजे बहुउद्देशीय सहकारी संस्था नको होत तर काय असाव्यात, मोठ्या आकाराच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था असाव्यात की त्यांचं कार्यक्षेत्र मोठं असावं, सभासदांची संख्या जास्त असावी, भांडवलाचं प्रमाण प्रचंड असावं, व्यवहारांचं प्रमाण जास्त असावं, म्हणजे त्या सहकारी संस्थेला मिळणार जे काही सरासरी उत्पन्न आहे तर ते उत्पन्न कसं राहील तर जास्त राहील। तर यासाठी या सर एडवर्डला समितीनं म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती जी आहे तर त्या समितीनं अशी शिफारस केलेली होती की बहुउद्देशीय सहकारी संस्थांऐवजी कोणत्या संस्था स्थापन कराव्यात तर मोठ्या आकाराच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन कराव्यात। त्यानंतर एम.एल. डार्लिंग या समितीनं अशी शिफारस केली की या जे काही संस्था आहेत म्हणजे मोठ्या आकाराच्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था नको आहेत तर कुठल्या संस्था स्थापन केल्या जाव्यात, छोट्या आकाराच्या किंवा लहान आकाराच्या काही संस्था आहेत
तर त्या संस्था स्थापन केल्या जाव्यात की ज्या संस्था काय करतील, आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना पतपुरवठ्याबरोबरच इतर जे काही वस्तू व सेवा आवश्यक आहेत तर त्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडतील. त्यानंतर राष्ट्रीय विकास महामंडळानं अशी शिफारस केली की या जे काही संस्था आहेत तर या संस्था कशा आकाराच्या असाव्यात, लहान आकाराच्याच असाव्यात. अशा प्रकारची जी काही शिफारस आहे तर ती शिफारस या सर एडवर्ड लॉ समितीप्रमाणेच किंवा डार्लिंग समितीप्रमाणेच राष्ट्रीय विकास महामंडळानं सुद्धा तशाच प्रकारची शिफारस केलेली आहे. आणि त्यानंतर वैकुंठभाई मेहता की ज्या व्यक्तीनं किंवा ज्या विचारवंतानं किंवा ज्या सहकार तज्ञानं सहकार चळवळीसाठी आपलं जे काही संपूर्ण आयुष्य आहे तर ते आयुष्य खर्च केलेलं आहे आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून आपल्या समाजातील काही दुर्बल घटक आहेत तर त्या दुर्बल घटकांचा विकास घडून आणणं कसं शक्य आहे हे पटवून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य अहोरात्र पार पाडलेलं आहे. तर अशा या वैकुंठलाल मेहता नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीनं सुद्धा असं सुचवलं की या जे काही संस्था आहेत तर या बहुउद्देशीय सहकारी संस्था नकोत, विशाल किंवा मोठ्या आकाराच्या संस्था नको, तर या संस्था कशा असाव्यात तर लहान आकाराच्या असाव्यात. गाव पातळीवर या संस्था स्थापन केल्या जाव्यात आणि या सहकारी संस्थांनी काय करावं, आपले जे काही ग्राहक आहेत किंवा सभासद आहेत तर त्या सभासदांना आवश्यक असणारे जे काही वेगवेगळ्या सुविधा किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे त्यांची आर्थिक गरज भागवावी, त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवाव्यात, त्यांच्या शेतीआवश्यक गरजा भागवाव्यात. तर अशा विविध प्रकारच्या ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी ज्या ज्या सुविधांची किंवा वस्तू व सेवांची आवश्यकता आहे तर त्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गाव पातळीवर किंवा प्राथमिक पातळीवर काय कराव्यात, सेवा सहकारी संस्था स्थापन कराव्यात. तर अशा प्रकारची जी काही शिफारस आहे तर ती शिफारस या वैकुंठभाई मेहता समितीनं केलेली आहे. मग या समितीनं केलेली जी काही शिफारसी आहे म्हणजे राष्ट्रीय विकास महामंडळानं केलेली शिफारस, डार्लिंग समितीनं केलेली शिफारस, त्यानंतर सर एडवर्ड लॉ समितीनं केलेली शिफारस आणि या वैकुंठभाई मेहता समितीनं केलेली काही शिफारस आहे तर त्या शिफारशीनुसार मग आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ह्या ज्या काही सेवा सहकारी संस्था तर या सेवा सहकारी संस्था गाव पातळीवर म्हणजे प्राथमिक स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि या संस्था काय करत असतात, मग आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत म्हणजे त्यांचा आर्थिक प्रश्न सोडवण्याचे कार्य पार पडत असतात, जीवनावश्यक गरजा भागवण्याचं कार्य पार पडत असतात, शेतीआवश्यक जे काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात. तर या सर्व सुविधा या गोरगरिबांना किंवा आपल्या सभासदांना किंवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यामुळे काय होत आहे की या गोरगरिबांचा किंवा दुर्बल घटकांचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येण्यासाठी त्याची मदत होत आहे. शेती उत्पादनामध्ये त्यामुळं वाढ घडून येत आहे, त्यांचं राहणीमान जीवनमान त्यामुळे उंचावण्यासाठी मदत होत आहे. तर अशा पद्धतीने या ज्या काही सेवा सहकारी संस्था आहेत तर या सेवा सहकारी संस्था गावोगाव स्थापन करण्यात आलेल्या आहेत किंवा खेडोपाडी स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि या संस्था आज सुद्धा वेगवेगळ्या नावानं आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. तर या ज्या काही सेवा सहकारी संस्था आहेत तर या सेवा सहकारी संस्थांनाच विविध कार्यकारी सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं, शेतकरी सेवा सहकारी संस्था म्हणून देखील ओळखलं जातं. तर अशा सेवा सहकारी संस्था, शेतकरी सेवा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था तर अशा विविध नावाने या ज्या काही संस्था आहेत तर या संस्थांना ओळखलं जातं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था या नावाने या ज्या काही सेवा सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसून येत आहे. मग या संस्था आपल्या सभासदांसाठी ज्या भूमिका पार पडत असतात किंवा जी कार्य पार पडत असतात तर त्यावरून या सेवा सहकारी संस्थांच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या वेगळ्या प्रकारच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ञानं केलेल्या आहेत. तर पहिली व्याख्या अशी केलेली आहे की आपले जे काही सभासद शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीआवश्यक जे काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. शेतकऱ्यांची आर्थिक गरज, जीवनावश्यक गरज आणि शेतीआवश्यक गरजा भागवण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी एकत्र येऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात त्या संस्थांना सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं.
तर अशा प्रकारची या सेवा सहकारी संस्थेची जी काय व्याख्या आहे तर ती व्याख्या सहकार तज्ञानं केलेली आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या सहकार तज्ञानं असं केलेली आहे की शेतीआवश्यक ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्याच्या उद्देशानं, त्याचबरोबर जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या उद्देशानं ग्रामीण भागातील लोकांनी ग्रामीण स्तरावर किंवा ग्रामीण भागामध्ये स्वइच्छेनं एकत्र येऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात तर त्या संस्थांना सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. शेतीआवश्यक गरजा भागवण्यासाठी, जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी ग्रामीण पातळीवर म्हणजे प्राथमिक पातळीवर किंवा गाव पातळीवर स्वइच्छेनं एकत्र येऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात त्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या अशी केलेली आहे, ही जी काही संस्था आहे तर ही संस्था काय करत असते, आर्थिक गरज भागवण्याचं कार्य पार पडत असते, शेतीआवश्यक गरजा भागवण्याचं कार्य पार पडत असते आणि शेतीआवश्यक गरजा भागवल्यामुळे काय होत असतं, शेतकऱ्यांचं जे काही शेती उत्पादन आहे किंवा कृषी उत्पादन आहे तर त्या उत्पादनामध्ये वाढ घडून येत असते. म्हणून त्यावरून व्याख्या अशी केलेली आहे की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व कृषी उत्पादनामध्ये वाढ घडून आणण्यासाठी परस्पर सहाय्य व परस्पर सहकार्याने अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन किंवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात त्या संस्थांना सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व कृषी उत्पादनामध्ये वाढ घडून आणण्यासाठी परस्पर सहाय्य व परस्पर सहकार्याने अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन किंवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात त्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या सेवा सहकारी संस्थेच्या ज्या काही वेगळ्या व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ञानं केलेल्या आहेत. आणखी या ज्या काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या आपल्याला अशी मांडता येईल की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वइच्छेनं एकत्र येऊन जी संस्था स्थापन केलेली असते त्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. काय व्याख्या आहे, समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन किंवा एकत्र येऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात तर त्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर समाज कल्याण मंत्रालयानं अशी व्याख्या केलेली आहे की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी परस्पर सहाय्याने परस्पर सहकार्यानं अनेक शेतकऱ्यांनी संघटित होऊन ज्या संस्था स्थापन केलेल्या असतात त्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं या सेवा सहकारी संस्थांच्या वेगळ्या प्रकारच्या जे काही व्याख्या आहेत तर त्या व्याख्या सहकार तज्ञानं केलेल्या आहेत. तर यानंतर या जे काही सेवा सहकारी संस्था आहेत तर या सेवा सहकारी संस्थेची वेगळ्या प्रकारची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये सहकार तज्ञानं सांगितलेली आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सभासदत्व. तर या सेवा सहकारी संस्थेचे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व कसं असतं, खुलं व ऐच्छिक असतं. ज्या ज्या व्यक्ती सहकार कायद्यानुसार आणि पोटनियमानुसार संस्थेचं सभासत्व मिळवण्यासाठी पात्र असतात तर अशा सर्व पात्र व्यक्तींसाठी काय असतं, सेवा सहकारी संस्थेचे जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व खुलं असतं. म्हणजे प्रत्येक गावासाठी म्हणजे ज्या गावातील लोकसंख्या 1000 आहे तर अशा 1000 लोकवस्ती असलेले जे काही गाव आहे किंवा खेड आहे तर त्या खेड्यासाठी किमान एक सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात यावी अशा प्रकारची शिफारस अनेक तज्ञांना केलेली आहे. आणि त्या शिफारशीनुसार मग काय केलं जात आहे की ज्या ज्या गावांची लोकसंख्या किंवा खेड्यांची लोकसंख्या 1000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर त्या गावामध्ये किंवा त्या खेड्यामध्ये एक सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. मग या खेड्यामधले जे किंवा गावामधले जे काही शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कारागीर आहेत, व्यावसायिक आहेत, लघु आणि कुटीर उद्योजक आहेत तर या सर्व घटकांना काय करता येत असतं तर या सेवा सहकारी संस्थेचं जे काही सभासदत्व आहे तर ते सभासदत्व प्राप्त करता येत असतं, मिळवता येत असतं. तर अशा प्रकारे या सभासत्व संदर्भातील जे काही वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य या सेवा सहकारी संस्थेचं सहकार तज्ञांना सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सभासदांची जबाबदारी. जबाबदारीचे मुख्य 2 प्रकार आहेत, एक मर्यादित जबाबदारी आणि अमर्यादित जबाबदारी. मग मर्यादित जबाबदारी म्हणजे काय आणि अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय
तर प्रथमतः आपल्याला मर्यादित जबाबदारी म्हणजे काय, तर जेव्हा सभासदाची जबाबदारी त्यानं धारण केलेल्या भागांच्या मूल्याइतपत मर्यादित असते त्या जबाबदारीला मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. का व्याख्या केलेली आहे, जेव्हा सभासदाची जबाबदारी त्यानं धारण केलेल्या भागांच्या मूल्याइतपत मर्यादित असते त्या जबाबदारीला मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. म्हणजे जरी संस्था दिवाळखोर बनली, तोट्यामध्ये गेली आणि संस्थेची मालमत्ता संस्थेकडे देणं देण्यासाठी कमी पडत असाल तर त्यावेळेस सभासदाची वैयक्तिक मालमत्ता त्यासाठी जबाबदार धरली जात नाही. कारण शिल्लक राहिलेलं जे काही देणं आहे तर ते देणं देण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी कोणावर असते, तर शासनावर असते, सरकारवर असते. त्यामुळे सभासदाला आपलं घर, आपली जमीन किंवा आपल्या मौल्यवान वस्तू विकून संस्थेकडे राहिलेलं जे काही देणं आहे किंवा कर्ज आहे तर ते कर्ज फेडण्याची किंवा देणं देण्याची आवश्यकता नसते, गरज नसते. फक्त सभासदाचं नुकसान जास्तीत जास्त कितपत होत असतं, तर भाग खरेदी करण्यामध्ये गुंतवलेली जी काही रक्कम आहे तर त्या रकमेइतपतच सभासदाचं नुकसान होण्याची भीती असते, शक्यता असते. त्यापेक्षा जास्त सभासदाचं नुकसान होत नाही. म्हणून दुसऱ्या शब्दामध्ये ही व्याख्या आपल्याला अशी करता येते की जेव्हा संस्थेकडील देणं देण्यासाठी सभासदाची वैयक्तिक मालमत्ता जबाबदार धरली जात नाही त्या जबाबदारीला मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. पहिली व्याख्या आपण काय पाहिली की जेव्हा सहकारी संस्थेचे काही सभासद आहेत तर त्या सभासदाची जबाबदारी कितपत असते, त्यानं धारण केलेल्या भागांच्या मूल्याइतपत मर्यादित असते. जेव्हा सभासदाची जबाबदारी त्यानं खरेदी केलेल्या किंवा धारण केलेल्या भागांच्या मूल्याइतपत मर्यादित असते त्या जबाबदारीलाच काय म्हटलं जातं, मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. दुसऱ्या शब्दात जेव्हा संस्थेकडे देणं देण्यासाठी सभासदाची वैयक्तिक मालमत्ता किंवा खाजगी मालमत्ता जबाबदार धरली जात नाही त्या जबाबदारीला काय म्हटलं जातं, मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. कारण शिल्लक राहिलेलं जे काही देणं आहे तर ते देणं देण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी कोणावर असते, तर शासनावर असते. त्यामुळे सभासदाला आपलं घर विकावं लागत नाही, आपली जमीन विकावी लागत नाही, आपल्याकडील सोन्या चांदीच्या वस्तू विकाव्या लागत नाही. फक्त नुकसान कितपत होऊ शकतं सभासदाचं, तर भाग खरेदी करण्यामध्ये गुंतवलेली जी काही रक्कम आहे तर त्या रकमेइतपत सभासदाचं नुकसान होत असतं. त्यामुळं ही मर्यादित जबाबदारीची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या अशा पद्धतीनं सहकार तज्ञाने केलेली आहे. त्यानंतर अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय, तर जेव्हा सभासदाची जबाबदारी त्यानं धारण केलेल्या भागाच्या मूल्यापेक्षाही जास्त असते त्या जबाबदारीला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. दुसऱ्या शब्दात ही व्याख्या आपल्याला अशी म्हणता येईल की जेव्हा संस्थेकडे देणं देण्यासाठी सभासदाची वैयक्तिक मालमत्ता जबाबदार धरली जात असते त्या जबाबदारीला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. समजा संस्था दिवाळखोर बनली, तोट्यामध्ये गेली, त्या संस्थेचं विसर्जन केलं, समाप्तीकरण केलं आणि मग काय केलं जात असतं की त्या संस्थेची मालमत्ता विकली जात असते आणि मालमत्ता विकून येणारी जी काही रक्कम आहे तर त्या रकमेमधून काय केलं जात असतं, देणेकऱ्यांचं जे काही देणं आहे तर ते देणं दिलं जात असतं. आणि ते देणं देण्यासाठी जर संस्थेची मालमत्ता विकून आलेली जी काही रक्कम आहे तर ती रक्कम जर अपुरी पडत असाल तर शिल्लक राहिलेलं देणं देण्यासाठी सभासदाला मग काय करावं लागत असतं, आपलं घर विकावं लागत असतं, आपली जमीन विकावी लागत असते, आपल्याकडे सोन्या चांदीचे दागिने असतील तर तेही विकावे लागत असतात आणि शिल्लक राहिलेलं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज फेडावं लागत असतं, द्यावं लागत असतं. तर अशा पद्धतीनं म्हणजे मर्यादित जबाबदारी आणि अमर्यादित जबाबदारी असे जबाबदारीचे मुख्य दोन प्रकार आहेत. तर या ज्या काही सेवा सहकारी संस्था आहेत तर सेवा सहकारी संस्थांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. ज्यावेळेस नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जात असते त्यावेळेस संस्थेची जबाबदारी कशी राहील याची नोंद आपल्या नोंदणी अर्जामध्ये करावी लागत असते. तर या सेवा सहकारी संस्थांची जी काही जबाबदारी आहे तर ही जबाबदारी नेहमी मर्यादित ठेवली जात असते आणि अलीकडं सर्वात सहकारी संस्थांची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी ही मर्यादित ठेवलेली आहे किंवा ठेवली जाते. का, तर अमर्यादित जबाबदारी असल्यामुळं अनेक व्यक्ती इच्छा असून सुद्धा सहकारी संस्थांचं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व मिळत नाही. का, तर त्यांना याची कल्पना असते की दुर्दैवानं जर आपली सहकारी संस्था तोट्यामध्ये गेली तर संस्थेला झालेला तोटा भरून काढण्यासाठी संस्थेची मालमत्ता जर अपुरी पडली तर शिल्लक राहिलेला तोटा किंवा शिल्लक राहिलेलं देणं देण्यासाठी आपल्याला आपली जमीन विकावी लागल, आपलं घर विकावं लागल, आपल्याकडील किमतीवान जे काही वस्तू आहेत किंवा दागिने आहेत तर तेही विकावे लागतील आणि शिल्लक राहिलेलं कर्ज आपल्याला भरावं लागेल, त्याची परतफेड करावी लागेल.
या भीतीनं मग अनेक लोक इच्छा असून सुद्धा या सहकारी संस्थांचं सभासत्व मिळत नाही आणि म्हणूनच त्या सहकार म्हणजे जो काही निबंधक आहे किंवा नोंदणी अधिकारी आहे तर त्या निबंधकाने किंवा नोंदणी अधिकाऱ्यानंच अशी एक तरतूद केलेली आहे की प्रत्येक सहकारी संस्थेची जबाबदारी कशी राहील तर मर्यादित स्वरूपाची राहील. कारण मर्यादित जबाबदारी असल्यामुळं आपलं शिल्लक राहिलेलं जे काही संस्थेकडलं देणं आहे म्हणजे संस्था तोट्यामध्ये गेली, तोट्यामध्ये गेल्यानंतर तिचं विसर्जन केलं जातं, मालमत्ता विक्री केली जाते आणि येणाऱ्या रकमेमधून देणं दिलं जात असतं आणि देणं देण्यासाठी ती मालमत्ता जर अपुरी पडत असेल, कमी पडत असेल तर सभासदाला आपलं घर किंवा वैयक्तिक मालमत्ता विकण्याची आवश्यकता नसते. कारण शिल्लक राहिलेलं देणं देण्याची जबाबदारी कोणावर असते? शासनावर असते. तर मग अनेक लोक काय करतात की आपलं नुकसान जास्तीत जास्त कितपत होणार आहे तर भाग खरेदी करण्यामध्ये गुंतवलेली काही रक्कम आहे तर त्या रकमेत आपलं नुकसान होणार आहे, त्यापेक्षा आपलं जास्त नुकसान होणार नाही. मग लोक काय करत असतात तर या सहकारी संस्थांचं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व सुखुशीनं अनेक वेळा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा जास्तीत जास्त लोकांना सहकार चळवळीकडे आकर्षित व्हावं, जास्तीत जास्त लोकांना सहकारी संस्थेचं सभासत्व मिळवावं, संस्थेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांचा उपभोग घ्यावा आणि सभासदांचा किंवा दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी सहकारी संस्था या सेवा सहकारी संस्थांची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी कशा स्वरूपाची ठेवलेली असते तर मर्यादित स्वरूपाची ठेवलेली असते.